शिरपूर शहरात एका खासगी हॉस्टेलमध्ये जादूटोण्याचा कथित प्रकार घडल्यानंतर शहर पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. पोलीस निरीक्षक के पाटील यांनी शहरातील खासगी हॉस्टेल व विद्यार्थ्यांना रूम भाड्याने देणाऱ्या घरमालकांची 6 एप्रिलला मीटिंग घेऊन तुम्ही हॉटेल नव्हे तर हॉस्टेल चालवत आहात याचे भान ठेवा आणि कायद्याचे पालन करा अशी तंबी दिली आहे. यावेळी के पाटील यांनी सांगितले की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरगावचे विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी असून ते खासगी हॉस्टेलमध्ये तसेच भाडेतत्वावर रूम घेऊन राहत आहेत. परंतु हॉस्टेल मालक चालक आलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची कोणत्याही प्रकारची खात्री न करता किंवा त्यांच्याविषयी आवश्यक माहिती न घेताच रूम भाड्याने देत असल्याचे निदर्शनास आले आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेल मालक किंवा घरमालक यांच्याकडे काही तक्रार केल्यास ते त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरताना आढळतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे आढळून आले आहे. तसेच काही ठिकाणी विद्यार्थिनीसोबतच नोकरदार मुलींना एकत्र ठेवले जाते. त्यातून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी दिलेल्या सूचना अशा: हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेताना विद्यार्थी व विद्यार्थिनीचा फोटो लावून तिची व तिच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती असलेला फॉर्म भरून घ्यावा. त्यांच्याकडून फोटो ID घेण्यात यावा. तो खरा आहे किंवा नाही याबाबत इतर कागदपत्रांवरून खात्री करून घ्यावी. हॉस्टेलमध्ये 24 तास रेक्टर ठेवणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी विशेषतः 9 ते 10 नंतर बाहेर सोडू नयेत. विद्यार्थी विद्यार्थिनीच्या संशयास्पद वागणुकीबाबत त्यांच्या पालकांना तातडीने कळवावे. विद्यार्थी विद्यार्थिनींचे समुपदेशन आवश्यक असल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधावा. हॉस्टेलच्या आत व बाहेर पुरेसे CCTV कॅमेरे बसवावेत. लाईटची व्यवस्था करावी. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास शिरपूर शहर पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक 025 63 255 022 किंवा 112 क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी.